तर लोकोत्तरा महाविहार चौका येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पूज्य भदंत कश्यप महाथेरो यांच्यासह भदंत गणाच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धम्म चळवळीचे प्रसार व प्रचाराचे मुख्य केंद्र असलेल्या लोकोत्तरा महाविहार चौका अजिंठा रोड येथे रविवारी 7 जुलैपासून श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे। या शिबिरामध्ये राज्यभरातून सुमारे 70 पेक्षा अधिक श्रामणेर सहभागी झाले आहेत। शहरापासून जवळच असलेल्या चौका येथील लोकोत्तरा महाविहार येथे या शिबिरात सुरुवात झाली आहे। या आंतरराष्ट्रीय बौद्ध साहित्याचे भाष्यकार तथा लोकोत्तरा महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी श्रामणेर शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे। 10 दिवस चालणाऱ्या या श्रामणेर शिबिरामध्ये संपूर्ण वंदनेसह महापरितरण पाठातील सूक्त अर्थासहित विस्ताराने व सोप्या भाषेत शिकवण्यात येणार आहेत। भगवान बुद्धांची विद्या विपत्सना 4 ईशापथाची मैत्री भावनेची साधना मूळ स्वरूपात शिकवली जाणार आहे। सदर शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शिवरार्थींची अंतिम निवड प्रशिक्षक आचार्य यांनी करून रविवारी सकाळी शिबिराला सुरुवात केली आहे। या शिबिरातून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये चिवर घेऊन प्रवचित होण्याची बौद्ध धम्माचं प्रशिक्षण घेण्याची संधी श्रामणेर यांना मिळणार आहे। सदर शिबिरासाठी पूज्य भदंत काश्यप महाथेरो महासचिव लोकोत्तरा महाविहार चौका, पूज्य भिक्खू धम्मानंद, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू राहुलो, भिक्खू उपाले, भिक्खू धम्मरत्न, भंते श्वाघोष, भंते इष्यधिपया, आर लोमाडे, ॲडव्होकेट पवन साळवे, मंदाकिनी लेमाडे, संगीता पाखरे, आर.ओ. इंगळे, दादा वाकोडे, प्रभाकर झिने, तेजराव गवई, वनिता सातदिवे इत्यादींचा परिश्रम लाभला आहे। आज या दिवशी 7 जुलैला लोकोत्तरा महाविहार येथे श्रामणेर शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे। या श्रामणेर शिबिरामध्ये समाजाच्या विविध स्तरातील विविध वर्गातील 67 श्रामणेर दीक्षित झालेले आहे। समाजाचा घटक हा सद्धम्म जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे। आजकालच्या या काळामध्ये तथागतांची शिकवण ही जगाचं कल्याण करू शकते, जगाला युद्धापासून, दुःखापासून, संकटापासून वाचवू शकते आणि त्याचा संदेश देण्यासाठीच या ठिकाणी लोकोत्तरा महाविहारामध्ये श्रामणेर शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे। तद्वतच श्रामणेर शिबिर ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांची इच्छा आहे की जीवनामध्ये एकदा तरी आपण तथागतांचा स्वधम्म आहे तो आपल्या आचारा विचारामध्ये कृतीमध्ये आपण आचरण करून या जगाला दुःखमुक्तीचा, समतेचा, शांततेचा आणि प्रज्ञेचा मार्ग आपण शिकवावा। यासाठी 67 तरुण यांनी आपलं मुंडन करून या श्रामणेर शिबिरामध्ये सहभागी झालेले आहे। फक्त शब्दामधून या समाजामध्ये टिकू शकत नाही, तर ती कृतीमधून टिकवावी लागते आणि हेच काम तथागतांच्या काळापासून आजपर्यंत भिक्खू संघाने केलेलं आहे। भिक्खू संघाचा जे ध्येय आहे, जे तथागतांचा उपदेश आहे, चरत भिक्खवे चरिकम चरे बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांचं हित बहुजनांचं सुख ज्यामध्ये सम्मिलित झालेलं आहे, अशा तथागतांच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार तन मन धनाने आपल्या कृतीमधून, आपल्या त्यागामधून, आपल्या श्रद्धेमधून, आपल्या शीलामधून, आपल्या दानामधून हा प्रसारित व्हावा यासाठी श्रामणेर संघ या ठिकाणी दीक्षित झालेला आहे। 4-5 वर्ष अगोदर आपण सर्वजण कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे। त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण किती दुःखी होतो, किती तणावग्रस्त होतो, किती एकमेकापासून आपण वेगळे झालेलो होतो, आयसोलेट झालेलो होतो। कुटुंबातील बाकीचे लोकही एकमेकाच्या मदतीसाठी धावून येत नव्हते।
त्यांनासुद्धा भीती वाटायची करोनाची. पण तथागतांचा सद्धम्म असा आहे की हे जे काही तणाव आहे, जे ताण आहे, जे दुःख आहे, ते दुःखमुक्तीचा मार्ग हा तथागतांचा आहे. माणसाने कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही पाहिजे, तणाव घेतला नाही पाहिजे. आपलं जे काही कुशल कर्म आहे, आपलं जे पुण्यकर्म आहे ते आपण सुदृढीत केल्याने आपणही सुखी होतो, आपले पुण्यकर्म होतात आणि याचा फायदा इतरही लोकांना होत असतो. याचं आदर्श उदाहरण म्हणजे सर्वांनी अनुभवलेला करोनाचा काळ आणि त्यामध्ये विकसित केलेली तथागतांची मैत्री भावना, परोपकार जाणणे, परोपकाराची जाणीव ठेवून एकमेकाला मदत करणे. आपण सर्वजण समदुःखी आहोत आणि एकमेकाच्या मदतीशिवाय आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. ही तथागतांची शिकवण आपण करोनाच्या काळामध्येही मैत्री भावनेचा अभ्यास करून, मैत्री भावनेचं आचरण करून, एकमेकाला मदत करून एकमेकाचं दुःख आपण कमी केलेलं आहे. तर निश्चितच तथागतांची शिकवण कुठेही कोणत्याही बाबीमध्ये कमी भासत नाही आणि कमी पडत नाही. जेवढं आपण आचरण केलं तेवढं आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि मैत्री उत्पन्न होते. त्याचा अनुभव आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये येत असतो. तर तथागतांच्या शिकवणुकीबद्दल आचरण करावं, अभ्यास करावा आणि एकमेकाचं दुःख कमी करावं ही अपेक्षा आहे. ही त्यांच्या या कुशल मंगल चेतनेला साथ देऊन त्यांची पारमिता, निखम्म पारमिता परिपूर्ण करतात. तर हे अत्यंत समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा लाभ सर्व जनतेतील, समाजातील लोकांना होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, धम्म प्रवचन ऐकावं, धम्म आचरण करावं आणि उपदेश ऐकण्यासाठी सदोदित विहारात यावं ही सर्वांच्या प्रती मंगलकामना आणि अपेक्षा करून सर्वांच्या प्रती साधुवाद व्यक्त करत आहे. साधू साधू साधू. आज या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशा लोकोत्तरा महाविद्यालयाची निर्मिती केली असे आमचे पूजनीय आचार्य भगवंत बोधूपालोजी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जुलै ते 16 जुलै 2024पर्यंत या श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये भगवान बुद्धाने शिकवलेला जो सद्धम्म आहे तर तो मूळ स्वरूपामध्ये बंतेजी या ठिकाणी शिकवणार आहे. हे जे सेंटर आहे तर हे अखिल भारतीय भिक्खू संघाचं महाराष्ट्रातील पहिलं सेंटर आहे आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाची जी शिकवण दिल्या जाईल तर ते मूळ स्वरूपामध्ये दिलं जाईल या उद्देशाला अनुसरून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये आज घडीला 67 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतलेला आहे. हे आयोजन करत असताना यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे, मदत लाभलेली आहे. आमच्या लोकोत्तरा महाविद्यालयाचे जे काही सन्माननीय पदाधिकारी आहेत यामध्ये सन्माननीय आर. लिमाडे सर आहेत, दुसरे मदत करणारे मंदाकिनी लिमाडे, तद्वतच आर. इंगळे सर, प्रिया जिने सर, तेजराव गवई आणि या ठिकाणी अन्य उपासक या ठिकाणी आम्हाला मदत करत आहेत. या शिबिरामध्ये सर्वांना भगवान बुद्धाचा जो शांतीचा, जो चित्ताला प्रसन्न करणारा आणि मनाची एकाग्रता वाढवणारा जो सद्धम्म आहे तर तो सद्धम्म सर्वांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती निर्माण व्हावी आणि बौद्ध धम्माचे जे प्राथमिक आचार विचार आहेत तर ते सर्वांपर्यंत पोहोचावेत या शिबिराच्या माध्यमातून. यासाठी या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे.